हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी 2021 या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांचं सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो आणि विशेष म्हणजे सर्वांना नोकरी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन, MTS, मेलगार्ड तसंच NTPC त्याचप्रमाणे आरोग्य सेवक या पदांसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा. पहिला प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका ही पुणे महानगरपालिका आहे. आत्तापर्यंत मुंबई ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी होती, परंतु पुणे या महानगरपालिकेमध्ये शेजारच्या 23 गावांचा समावेश केल्यामुळे आता पुणे ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका झालेली आहे. परंतु सदस्यांच्या दृष्टीने जर विचारलं तर अजूनही मुंबई सर्वात मोठी आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आता पुणे ही मोठी झालेली आहे. पुण्यालाच आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हणतो. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर राजा केळकर प्राणी संग्रहालय पुण्यामध्येच आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणत्या राज्यात होणार आहे? तर जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय हे गुजरात या राज्यामध्ये होणार आहे. गुजरातमधील जामनगर या ठिकाणी हे प्राणी संग्रहालय होणार आहे आणि अंबानी म्हणजे मुकेश अंबानींचा मुलगा या प्राणी संग्रहालयाचं नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे अंबानी समूहामार्फतच हे प्राणी संग्रहालय निर्माण होणार आहे. 280 एकर जागेमध्ये हे प्राणी संग्रहालय असेल आणि याच्यामध्ये साधारणपणे 100 वेगवेगळ्या प्रजाती असतील. पक्षी आणि साप त्याच्यामध्ये ठेवण्यात येणार आहेत आणि या प्राणी संग्रहालयाचं नाव हे ड्रीम्स जिओलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडम असं ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे? तर भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे या शहरामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आधी ते औरंगाबादला स्थापन करण्यात येणार होतं, परंतु सर्व सोयी सुविधा पाहता पुण्यामध्ये हे स्थापन करण्यात येत आहे. पुण्यामधील बालेवाडी या ठिकाणी हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे आणि सुरुवातीला म्हणजे पहिल्या वर्षी 2021मध्ये त्याचे ॲडमिशन सुरू होतील आणि सुरुवातीला 3 अभ्यासक्रम याच्यामध्ये सुरू होणार आहेत. ते म्हणजे स्पोर्ट्स सायन्स हा पहिला अभ्यासक्रम, दुसरा अभ्यासक्रम आहे स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी आणि तिसरा अभ्यासक्रम आहे स्पोर्ट्स कोचिंग व ट्रेनिंग असे 3 अभ्यासक्रम सुरू होणार आहेत आणि या अभ्यासक्रमात 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे सुरुवातीला. नंतर याच्यामध्ये वाढ केली जाणार आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, रोद्दाम नरसिंह कोण होते? तर रोद्दाम नरसिंह हे जे आहेत हे अवकाश शास्त्रज्ञ होते. अवकाश शास्त्रज्ञ हे त्याचं उत्तर आहे. त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला होता आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याच दर्जाचे ते शास्त्रज्ञ होते. त्याच्यानंतर रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेचे ते अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून होते आणि नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजच्या संचालकपदी त्यांची जबाबदारी होती. 2013मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो? हा प्रश्न आहे. तर राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबर या दिवशी असतो. राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर या दिवशी भारतात साजरा केला जातो. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर 1986मध्ये 24 डिसेंबर या दिवशीच ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला. तर 1991 आणि 1993मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्याचा जास्तीत जास्त वापर केला जावा म्हणून डिसेंबर 2002मध्ये पुन्हा या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली.
यानंतर 15 मार्च 2003 पासून या कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. तथापि या कायद्यातसुद्धा 1987 मध्ये सुधारणा करण्यात आली होती, परंतु 5 मार्च 2004 रोजी याची संपूर्ण अधिसूचना देण्यात आली आणि 2000 मध्ये प्रथम राष्ट्रीय राहत दिन साजरा करण्यात आला होता. आता त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विक्रेता योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विक्रेता योजना ही मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे आणि या योजनेचा उद्देश असा आहे की रस्त्यावर वस्तू विकणारे जे फेरीवाले आहेत, रिक्षा चालक आहेत, त्याच्यानंतर मजूर आहेत, त्याच्यानंतर आपलं केर कचरा जमा करणारे लोक आहेत, या सर्वांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेचा हेतू आहे आणि मध्य प्रदेश या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. आता मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहेत आणि ते भाजपा पक्षाचे आहेत. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत. मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजय कुमार मित्तल आहेत. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 29 जागा आहेत, राज्यसभेच्या 18 जागा आहेत, विधानसभेच्या 230 जागा आहेत आणि मध्य प्रदेशला लागून महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरात ही 5 राज्ये आहेत. त्याच्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, RBIने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? तर RBIने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे पहिले अध्यक्ष म्हणून के गोपाळकृष्णन यांची नेमणूक केलेली आहे आणि वित्तीय क्षेत्रामध्ये नवीन गोष्टी आणून वित्तीय क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करणे हा या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचं उद्दिष्ट आहे. आता RBI जे आहे म्हणजे भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण RBIचं असतं. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी झालेली आहे आणि RBIचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहेत आणि खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो, RBIचे गव्हर्नर कोण आहेत, RBIची स्थापना केव्हा झाली, RBIचं मुख्यालय कुठे? तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. चापरे व्हायरस हे कोणत्या देशात धुमाकूळ घातला आहे? तर हा जो चापरे व्हायरस आहे याने बोलिव्हिया या देशामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. आता बोलिव्हिया हा जो देश आहे हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. बोलिव्हियाची राजधानी ला पाज सुक्रे ही आहे. बोलिव्हियाची जी करन्सी आहे चलन त्याला बोलिव्हियानो असं म्हणतात आणि बोलिव्हिया या देशाचे सध्याचे राष्ट्रपती जेनाईन अनेज हे आहेत. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, मास्टर्स गोल्फ टूर्नामेंट 2020 ही स्पर्धा कोणी जिंकली? तर मास्टर्स गोल्फ टूर्नामेंट 2020 ही जी स्पर्धा आहे ही डस्टिन जॉन्सन यांनी जिंकलेली आहे आणि डस्टिन जॉन्सन हे अमेरिका या देशाचे आहेत. 10वा प्रश्न आहे, फिफाने 2021 मध्ये होणारी 17 वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा रद्द केली आहे. ही स्पर्धा कोणत्या देशात होणार होती? तर 2021 मध्ये 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धा ही भारत या देशामध्ये होणार होती, परंतु आता ती रद्द झालेली आहे. आणि फिफाविषयी माहिती द्यायची झालं तर फिफाचा लॉंग फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन. फिफाची स्थापना 21 मे 1904 या दिवशी झाली. फिफा या संघटनेचे मुख्यालय ज्युरिख जे की स्वित्झर्लंडमधील ज्युरिख या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे आणि फिफाचे सध्याचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो हे आहेत. आणि 11वा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सभापती कोण आहेत? आणि आवर्जून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे सर्व प्रश्न www.vittaljoshi.com या वेबसाईटवर मी दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.